अशा पद्धतीनं या किल्ल्याच्या 3 रांगाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. तिसरा किल्ल्याचा प्रकार म्हणजे भुईकोट किल्ला. जसं की परांड्याचा किल्ला आहे, नळदुर्गचा किल्ला आहे, परत पुन्हा आणखीन झालं तर या ठिकाणी बरेच असे स्वराज्यामध्ये आपला जरी भाग येत नसला तरी जे काही पश्चिम महाराष्ट्र आहे त्या भागामध्ये भुईकोट किल्ले, वासोटा या ठिकाणी सुद्धा भुईकोट किल्ला आहे. तर असे जे काही प्रकार आहेत किल्ल्याचे ते 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे जलदुर्ग, दुसरा गिरिदुर्ग आणि तिसरा भुईकोट किल्ला. तर या 3 रांगेच्या आधारेच छत्रपती शिवाजी महाराजांनी सन 1630 मध्ये 30 पासून साधारणतः 1645 पासून स्वराज्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व अभ्यासत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या ठिकाणी कधी झाला हेही अभ्यासणं गरजेचं आहे. वास्तविक पाहता जन्म तारखेच्या संदर्भात इतिहासकारांमध्ये अनेक मतभेद आहेत आणि या वादविवादानंतरच शेवटी कोर्टाच्या निर्णयानुसार 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि याच्यानंतर या ठिकाणी बालपण हे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवनेरी किल्ल्यावरच व्यतीत झालेलं आहे. त्याच ठिकाणी त्यांना सर्व शिक्षणाचे धडे मिळालेले आहेत. आणि बालपणातच सवंगडी ज्या एकत्रित करून प्रथमतः त्यांनी तोरणागड जिंकण्याचा प्रयत्न केला. आणि मराठ्यांचा इतिहास अभ्यासत असताना त्या काळात या ठिकाणी विजापूरच्या आदिलशहाचं राज्य होतं, अहमदनगरच्या निजामशाहीचं राज्य होतं, परत आणखी झालं तर मोगलांचं राज्य या ठिकाणी भारतामध्ये होतं. महाराष्ट्रामध्ये 5 शह्या निर्माण झालेल्या होत्या, त्यांचंही राज्य या ठिकाणी होतं. आणि हे सर्व राज्य असताना सुद्धा, या सर्व सत्ता असताना सुद्धा आप्तस्वकीय हे सुद्धा छत्रपतींना विरोध करत होते. आप्तस्वकीयामध्ये कोण होतं? जावळीचे चंद्रराव मोरे. आणि मग जावळीच्या प्रदेशामध्ये एक महत्वाचा किल्ला होता आणि तो म्हणजे प्रतापगड. आणि हा प्रतापगड स्वराज्यात आल्याशिवाय स्वराज्याची बांधणी भक्कमरित्या होणार नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं. म्हणून एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलेलं आहे की चंद्ररावास मारल्या विरहित राज्य नाही. चंद्ररावास मारल्या विरहित राज्य नाही हे सभासद बखरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं हे वक्तव्य आपल्याला आजही पाहायला मिळतं. आणि मग त्या संदर्भाचा आधार घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने जावळीवर हल्ला केला, चंद्ररावास कशा पद्धतीने मारलं, याचाही अभ्यास आपल्याला या पुस्तकामध्ये करावा लागतो. त्याच्यानंतर स्वराज्याचा अभ्यास, मराठ्याच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना संतांच्या कामगिरीचा अभ्यास करावा लागतो. संतांनी सुद्धा अतिशय महत्वाचं कार्य केलेलं. आपल्या प्रबोधनातून सर्व समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न छत्रपती आपलं संत साहित्याने किंवा संतांनी केलेलं. त्यामध्ये संत तुकाराम महाराजांचं अतिशय महत्वाचं योगदान आहे. संत तुकारामांचे जे काही अभंग आहेत हे अभंग एकत्रित केल्याच्या नंतर त्या एकत्रित केलेल्या अभंगाला तुकारामाची गाथा या नावाने ओळखलं. आणि ते सुद्धा आपल्याला एक महत्वाचं साधन या ठिकाणी स्वराज्य म्हणजे मराठ्यांचा इतिहास अभ्यास असताना या ठिकाणी आपल्याला त्या संदर्भाचा किंवा त्या साधनाचा अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर ही जी काही स्वराज्याची मराठ्यांच्या इतिहासाची काही अभ्यासाची साधन आहे त्याचाही आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर जी काही पुढची घटना घडलेली आहे मराठ्यांच्या इतिहासामध्ये प्रतापगडाच्या म्हणजे चंद्रराव मोऱ्यांचा पराभव केल्याच्या नंतर अफजल खानाचा वध केलेला आहे किंवा अफजल खानाचं जे काही संकट आलेलं होतं स्वराज्यावर ते सुद्धा तो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याच्या आधारे या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. गनिमी युद्ध पद्धती ही एक अतिशय महत्वाची युद्ध पद्धती होती.
गरिबी युद्ध पद्धती यशस्वी करण्यासाठी किंवा स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ही युद्ध पद्धती कुणाकडून घेतली, कोणत्या व्यक्तीकडून घेतली, असाही प्रश्न तुम्हाला एमपीएससी किंवा युपीएससीच्या माध्यमातून परीक्षेला येऊ शकतो. तर अहमदनगरच्या दरबारामध्ये मल्लिक अंबर नावाचा सरदार होता. तर या मल्लिक अंबर कडून छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा स्वराज्यातील मावळ्यांनी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी ही युद्ध पद्धती स्वीकारलेली. आणि याच युद्ध पद्धतीच्या आधारे बऱ्याच राष्ट्रांनी आपापलं स्वातंत्र्य मिळवल्यानंतरच्या काळामध्ये, म्हणजेच वर्तमान मागच्या 150 वर्षाच्या काळामध्ये, त्याच्यामध्ये इंडो चायना आहे, परत पुन्हा इंडोनेशिया आहे. हे असे बरेच राष्ट्रांनी या युद्ध पद्धतीच्या आधारे स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. आजही तुम्हाला मी या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्यावेळेस रशियाचं गुप्त बैठका चालू असतात, तर त्या बैठकीमध्ये जो काही हॉल आहे व्लादिमीर पुतीनचा संरक्षण विभागाची ज्यावेळेस बैठक होते, आणि त्या बैठकीचा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये वरी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी गुरिला वॉर मेथड अशा पद्धतीनं नाव दिले, म्हणजे गरिबी युद्ध पद्धती. म्हणजे त्यांनी सुद्धा या गरिबी युद्ध पद्धतीचा आधार घेऊन स्वतःची संरक्षणाची व्यवस्था केलेली आहे. तर अशा पद्धतीने अनेक राष्ट्रांनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध पद्धतीचा किंवा त्यांच्या कार्याचा, त्यांच्या प्रशासन व्यवस्थेचा, त्यांच्या आर्थिक व्यवस्थेचा, त्यांच्या धार्मिक व्यवस्थेचा, ह्या सर्व घटनेचा, त्या सर्व कार्याचा आधार घेतलेला आहे. आणि त्या पद्धतीने त्यांच्या राष्ट्रांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जी काही लोकशाही नावाची संकल्पना होती आज वर्तमान काळात, तर ती त्या काळात स्वराज्यामध्ये त्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला स्वराज्य हे नाव. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, कुणी मालक नाही. विचार करा, इतिहासाचा अभ्यास करत असताना प्रत्येक शास्त्राला, प्रत्येक घराण्याचा इतिहास आहे. प्रत्येक घराण्याचा, मोगल घराणं, परत पुन्हा आणखी प्राचीन काळामध्ये मौर्य घराणं, प्रत्येक घराण्याचा नाव दिले गेले. मौर्यांचा इतिहास म्हणजे त्या काळात त्यांच्या आडनावाचा इतिहास, म्हणजे त्या घराण्याचा इतिहास असं तुम्हाला ऐकायला मिळेल. परत सातवाहनांचा इतिहास, गुप्तांचा इतिहास, म्हणजे त्यांच्या घराण्याचे आडनाव त्या इतिहासाला दिलेले. त्याच्यानंतर हर्षवर्धन घराणे असेल, परत पुन्हा आणखी झालं तर मध्ययुगीन काळामध्ये लोधी घराणा असेल, तुघलक घराणा असेल. पण मराठ्यांचा इतिहास त्याला अपवाद आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं आडनाव भोसले आहे. काय आहे? भोसले आहे. तुम्हाला एकही पुस्तक मिळणार नाही की भोसले घराण्याचा इतिहास. तुम्हाला त्या ठिकाणी फक्त मराठ्यांचा इतिहास हेच नाव पाहायला मिळेल. कारण एकमेव असं या महाराष्ट्रात राहणारे जे काही बहुजन समाज आहे त्या सर्वांच्या वतीनं हे नाव दिलंय गेले मराठ्यांचा इतिहास. एकही पुस्तक नाही भोसले घराण्याचा इतिहास. कारण स्वतःच्या कार्य त्यांनी स्वतःने केलेले, परंतु स्वतःचं नाव लावलेलं नाही. हेच खरं या स्वराज्याचं ध्येय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं श्रेय सर्वांच्या कार्यासाठी, सर्वांच्या हितासाठी स्वराज्याची निर्मिती. तर अशा पद्धतीने मराठ्यांचा इतिहास या ठिकाणी BA प्रथम वर्षासाठी तुम्हाला ठेवलेला आहे. पेपर पहिला आहे हा. आणि मग हा पेपर अभ्यासत असताना असे बरेच प्रकरण तुम्हाला अभ्यासावे लागतात. प्रथमतः तुम्हाला इतिहासाची साधना असतील, मराठ्यांच्या इतिहासाची साधना असतील, परत पुन्हा संतांचं साहित्य असेल, परत पुन्हा आणखी प्रारंभिक छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य असेल, परत पुन्हा आणखी झालं तर तोरणागडांचा इतिहास आहे, परत प्रतापगड म्हणजे जावळीच्या चंद्रराव मौर्याचा पराभव, अफजल खानाचा वध आहे, परत शाहिस्ते खानाचा घटना आहे, परत पुन्हा आणखी पुरंदरचा आहे, मिर्झा राजे जयसिंगाचं कार्य आहे,
आग्रा भेट आहे, आग्र्याहून सुटका आहे, हे सर्व. त्याच्यानंतर मग परत पुन्हा राज्याभिषेक आहे, परत पुन्हा आणखी त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य, परत पुन्हा मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध. तर हे सर्व फर्स्ट पेपरला तुम्हाला फर्स्ट इयरला आहे. तर हे सर्व तुम्हाला अभ्यासायचे. त्याच्यासाठी तुम्हाला सर्व जे काही पुस्तकं आहेत तर त्यासाठी तुम्ही महाविद्यालयात या, लायब्ररीमध्ये तुमचं कार्ड बनवा. त्या करता बनवल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येकी 2 पुस्तकं, इतिहासाचं एखादं पुस्तक घ्या, दुसऱ्या एखाद्या विषयाचं तुम्ही पुस्तक घेऊ शकता आणि अभ्यास करू शकता. वेळ कोणासाठी थांबलेला नाही. कोविड-19 म्हणून जर तुम्ही घरात बसला तर तुमचा अभ्यास होणार नाही. जग फार पुढे चाललेलं आहे आणि याच संधीचा फायदा घेऊन जग पुढे चाललेलं. आपण बसून पाठीमागावर कोविड आहे, कोरोना आहे, हे आहे, ठीक आहे. स्वतःची जी काही शासनाने जी काही नियमावली घालून दिलेली त्या नियमावलीचं पालन करून आपल्याला पुढे वाटचाल करावी लागेल, तरच आपली स्वतःची प्रगती. तर अशा पद्धतीनं हे जे काय ब्रिज कोर्सचं जे काय आयोजन केलेलं आहे यामध्ये या सर्व घडामोडीचा किंवा जे काही अभ्यासक्रम आहे त्याचा अनौपचारिक माहिती, थोडक्यात माहिती या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि इतिहास मध्ये तुम्हाला माहिती याची पाहिजे तर तुम्हाला त्यासाठी तास अटेंड करावे लागतील, महाविद्यालयात यावं लागेल. आम्ही तत्पर आहोत. एकही विद्यार्थी आला तरी आम्ही पिरियड घेणार आहेत, वापस लावणार नाहीत. एक आला म्हणून नाही तुझा कशाला पिरियड घ्यायचा आम्ही, असं बिलकुल नाही. एकही विद्यार्थी आला तरी तो पिरियड होणार म्हणलं की होणार, त्याच्यात तीळ मात्र शंका नाही. परंतु त्याच्यासाठी तुमची उपस्थिती आवश्यक आहे. येत्या वेळेस मात्र पालकांचं हमीपत्र घेऊन येणं गरजेचं आहे, कारण शासनाने जी काही नियमावली घालून दिलेली त्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन करूनच आपल्याला पुढे वाटचाल. ठीक आहे, एवढी थोडक्यात माहिती मी या ठिकाणी सांगितली. आता इथून पुढचं जे काही प्रश्न असतील कोणाचे काही तर ते या ठिकाणी आपण प्रयत्न करूया. कोणाचे काही अडी अडचणी असतील तर तुम्ही मांडू शकता. प्रश्न कोणाचे काय असतील मांडू शकता तुम्ही. काय कोणाचे अडी अडचणी, काय प्रश्न वगैरे असतील. हॅलो सर. प्रश्न हॅलो सर, रोज एक टायमाला होणार का प्रेड? रोज एक टायमाला होणार का प्रेड? कॉलेजमध्ये होतील पिरियड. कॉलेजमध्ये तुम्ही या, आम्ही पिरियड घेऊन. हॅलो. हो सर. ग्रुपवरती आपण वेळापत्रक दिलंय त्या वेळापत्रकानुसार त्या वेळेत हो सर. वेळापत्रक आहे आपल्या ग्रुपवरती, लिंक मिळतील त्या त्या विषयाच्या. आणि आपला विषय असला नसला तरी सर्वांनी पिरियड जॉईन करायचे. ब्रिज कोर्स आहे हा, सर्टिफिकेट मिळणार आहे. हो सर. ब्रिज कोर्सच्या काळात होतील त्या वेळेमध्ये. जर त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते नंतर कळवलं जाईल. हो सर. 16 तारखेपर्यंत आहेत म्हणून सांगा सर. 16 तारखेपर्यंत. हा, सर्वांना सूचना आहे की हे पिरियड जे आहेत ब्रिज कोर्सचे तर 16 तारखेपर्यंत त्या वेळेत तुम्हाला लिंक पाठवली जाईल, तर ते जॉईन करणं गरजेचं आहे. हो सर. आणखीन काय अडचणी आहेत, कोणाचे प्रश्न काय आहेत? गंभीर सर, हॅलो, काही सूचना असतील तर सांगू शकता. माईक ऑन करा.
वेळापत्रकानुसार ज्यांचा क्लास आहे ज्या विषयाचा त्याची लिंक ही ग्रुपवरती येणार आहे. जे आपले व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्या ग्रुपवरती जसं आता तुम्ही त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर जॉईन होता तसंच त्या मेसेजमध्ये तो वेळ दिलेला असेल आणि कोणता विषय आहे तो मेसेजमध्ये दिलेला असतो. फक्त जो टायमिंग आहे ते बरोबर टायमिंगला म्हणजे जसं आपला सुरुवात जी आहे ते 10:40ला आहे. तर 10:40ला बरोबर 10:40ला तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा. 10:40च्या अगोदर ती लिंक ओपन होणार नाही. तर त्या वेळेमध्येच ती लिंक ओपन होणार आहे आणि सुरू झाल्यानंतर तो आपला 40 मिनिटाचा ऑनलाईन क्लास असतो आणि 40 मिनिटामध्ये जर म्हणजे 40 मिनिटानंतर तो आपोआपच तो क्लास संपवतो कारण त्याला 40 मिनिटाची लिमिट आहे आपल्या क्लासला झूम मिटिंगला. त्यामुळे 40 मिनिटापर्यंत कंटिन्यू चालणार आहे. मध्ये जर कुणाचं नेटवर्क जर गेलेलं असेल किंवा मोबाईलमध्ये काही फोन वगैरे आल्यामुळे जर डिस्कनेक्ट झाला असेल तर तुम्ही त्या 40 मिनिटामध्ये परत जॉईन करायचं आहे. म्हणजे आपण बाहेर पडलो पण आता परत कसं करावं असं नाही करू नका. तर तो कंटिन्यू मध्ये तुम्ही परत जॉईन व्हा. तो 40 मिनिटाच्या पिरियडमध्ये आमचे जे काही सर असतील ते सर त्या ठिकाणी ते पिरियडवरती ऍक्टिव्ह असतील, ते ऑनलाईन असतील. जरी प्रॉब्लेम जरी आला तर परत तुम्ही तो रिकनेक्ट व्हायचा आणि रिजॉईन करायचा क्लास. ठीक आहे. तर ग्रुपच्या माध्यमातून मेसेज आलेला बरोबर त्या वेळेमध्ये लिंकवरती क्लिक करून जॉईन करत चला. हो सर. हॅलो. काही प्रश्न असतील तर विचारू शकता. अशा पद्धतीनं आज आपल्या या ठिकाणी पहिला तास झालेला आहे ब्रीज कोर्सच्या माध्यमातून आणि परत आपण उद्या 11:40 या वेळेमध्ये परत आपण जॉईन होऊयात आणि या उद्याच्या तासिकेसाठी परत BA प्रथम वर्षासाठी तुम्हाला इतिहास या विषयाचा दुसरा पेपर कोणता आहे याविषयी, त्याच्यामध्ये सिलेबस कोणता आहे, कोणते टॉपिक आहे याविषयी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. आपण या ठिकाणी सर्वजण आजच्या या कोर्ससाठी जॉईन झाला त्याबद्दल सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर.